श्री स्वामी समर्थ. सगळ्यांना सकाळची देवपूजा वगैरे करून झाली आणि आज आहे मार्गशीर्ष महिन्यातील 3रा गुरुवार. मग काय सिंपलची पूजा पण मी पटकन मांडून घेतली, कारण मला बाहेर जायचं होतं आज. बाहेर म्हणजे आज आहे गुरुवार, मला स्वामींच्या आरतीसाठी जायचं होतं आणि पटकन मी रेडी होऊन बघा मला रिक्षा पण भेटली. इथे आल्यानंतर बघितलं तर अजून आरतीसाठी थोडासा टाईम होता. मग मी ही दर्शन वगैरे घेऊन आरतीसाठी बसले. आरती वगैरे झाली आणि दर्शन घेऊन मी ही प्रसाद वगैरे घेतला. बाहेर आल्यानंतर बघितलं तर इथं एक छोटासा स्टॉल होता. तिथं सगळं असं सामान भेटत होतं देवाचं. मग काही मला जेवढं पाहिजे होतं तेवढं मी घेतलं, जास्त काही नाही घेतलं मी. बऱ्यापैकी वस्तू आहेत माझ्याकडे. तर काय घेतले ते तुम्हाला दाखवते. हे बघा, एक माळ घेतले आणि 2 आसन घेतले. एक पिवळ्या कलरचा आणि एक लाल कलरचा आहे. चला तर. आणि एका साडीसाठी मला मॅचिंग गळ्यातलं पाहिजे होतं, ते माझ्याकडे होतं, तेच म्हटलं बघावं. तर एवढे गळ्यातले होते की सगळे एकमेकाचे धागे एकमेकात गुंतल्यासारखं झालेले. कोणतं गळ्यातलं कुठे आहे तेच काय समजत नव्हतं, सगळं एकत्र झालेलं. आधी ते म्हटलं व्यवस्थित ठेवून घेते. आणि हे बघा, पांढऱ्या कलरचं गळ्यातलं, हे मला माझ्या आईने दिलेलं. ते पंढरपूरला गेल्यानंतर ती माझ्यासाठी घेऊन आलेली. छान वाटतं साडीवर घातल्यानंतर. आणि शक्यतो आपण अशा गळ्यातलं सणासुदीलाच घालतो आणि आता ते पडूनच आहे कितीतरी दिवस झालं. आपण रोज तर काय घालणार नाही, हे ते तसंच पडून राहतं. सगळं एकमेकात गुंतल्यासारखं झालेलं. पटकन म्हटलं ते व्यवस्थित ठेवून घेते. आणि हे सगळं मी ऑनलाईनच मिशोवरून मागवलेलं. कधी कधी मागवून ठेवलेलं ते एवढं सगळं बॉक्समध्ये झालं. हे तर पूर्ण तुटलंच, काय धागा असायचा पूर्ण खराब झालेला. हे सगळं ठेवून ठेवून नथ पण बघा एका साईडून तुटलेलीच आहे. आणि आता संक्रांत पण जवळ येत आहे, म्हटलं बघावं काय व्यवस्थित आहे काय नाही. तर बऱ्यापैकी हे कानातलं वगैरे सगळं नथ वगैरे तर तुटलेलीच होते. व्यवस्थित म्हटलं सगळं ठेवून घेते. हे तर काळं खराबच झालं आहे, काळ्या कलरचं. जेवढं म्हटलं लागणार आहे तेवढं व्यवस्थित ठेवून घेते, म्हणजे पटकन नंतर सापडतात. हे पण मी मिशोवरूनच मागवलेलं. बऱ्यापैकी मिशोवर वस्तू स्वस्त असतात, म्हणूनच मी मागवलेलं गळ्यातलं. चला, सगळं व्यवस्थित ठेवून वगैरे घेतले.